भारतानं पाकिस्तानची अनेकदा खोड मोडली आहे, मात्र पाकिस्तानची गत ही कुत्र्याच्या वाकड्या शेपटीसारखी. कुत्र्याची शेपटी कितीही वेळा नळीत घातली तर ती वाकडीच राहते. तसं पाकिस्तानचं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं वॉटर स्ट्राईक करून पाणी कोंडी केलीच, मात्र आर्थिक कोंडी करून भारतानं पाकिस्तानला नाक दाबून तोंड उघडायला लावले. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. दहशतवादी पोसण्याच्या नावाखाली पाकिस्तान आधीच आर्थिक गर्तेत आहे. त्यातच पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानवर आयात बंदी लागू केली. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा हा भारताचा महत्त्वाचा निर्णय ठरला. इतकंच नव्हे तर पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी भारतानं हवाई मार्ग, भूमार्ग आणि अन्य मार्गांनी येणाऱ्या टपाल आणि पार्सल सेवांवरही बंदी घातली. देवाणघेवाणच बंद केल्याने पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसतोय. आर्थिक कोंडीचा सामना करताना नाकी नऊ आलेल्या पाकिस्तानने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. पाकिस्तानने अन्य देशांसाठी हवाई क्षेत्र बंद केलं. याचा फटका पाकिस्तानला मिळणाऱ्या विमान वाहतूक महसुलावर झालाय. पाकिस्तानला लाखो डॉलरचं नुकसान सहन करावं लागलंय. भारतीय विमानं पाकिस्तानावरून जात नसल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांकडून मिळणाऱ्या ओव्हरफ्लाईट शुल्कावर पाणी सोडावं लागणार आहे. भारतातून युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांना मार्ग बदलावा लागलाय. हे पाकिस्तानला चांगलंच महाग पडलंय. हवाई क्षेत्र बंदीमुळे पाकिस्तानलाच कोट्यावधींचं नुकसान सहन करावं लागलंय. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची सर्वच स्तरावर कोंडी होताना दिसते. आयात बंदी बरोबरच भारतानं पाकिस्तानी राष्ट्रध्वज असलेल्या जहाजांना बंदी घातली आहे. या जहाजांना भारतीय बंदरात मज्जाव करण्यात आलाय. त्यामुळे जलवाहतुकीद्वारे मिळणारा महसूलही आटत चाललाय. आर्थिक कोंडी अधिकच वाढणार आहे. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर त्यानंतर पाकिस्तानने टपाल सेवा एकतर्फी बंद केली होती, तर 3 महिन्यानंतर ती पुन्हा सुरू केली. आता भारताचे सर्व टपाल आणि पार्सल सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 2004 मध्ये एप्रिल ते यावर्षी जानेवारी या कालावधीत भारताची पाकिस्तानला निर्यात 44 कोटी 76 लाख डॉलर इतकी होती, तर आयात 42 लाख डॉलर होती. भारताच्या एअर स्ट्राईकचा फटका पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजलाही बसलाय. रोजच पडणारा पाकिस्तानचा शेअर बाजार क्रॅश होतोय. गुरुवारी शेअर बाजार जवळपास 7000 अंकांनी घसरलाय. आता तर युद्ध सुरूच झालंय. याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावर होणार आहे. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारतानं IMF बरोबर जागतिक संस्थांकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला इतकं नक्की. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.